मॉर्निंग. आजचा विचार, मला वाटतं तुम्हाला देखील हेच वाटत असेल बऱ्याच वेळा की मला स्वतःचा टाइमच नाही मिळत आहे. असं होतं का बऱ्याच लोकांना? मला नाही स्वतःचा टाइम मिळत आहे. मी जगतोय किंवा मी काम करतेय, त्याचे पैसे मला मिळत आहेत, परंतु मी स्वतः काय करतोय, मी स्वतःसाठी काय करतोय, मी स्वतःसाठी काय करते, माझ्या आवडीनिवडी मी विसरलोय का, विसरलीय का, माझ्या आवडीनिवडी काय आहेत आणि मी ते करतोय का. ऑफकोर्स आपण आपल्या लाईफमध्ये बिझी राहिलं पाहिजे आणि ऑफकोर्स सर्वांनाच नोकरी करायची किंवा कामधंदा वगैरे ज्या गोष्टी असतील त्या आपण करतोच. पण एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपण जेव्हा स्वतःला बघतो तेव्हा आपण आपल्या असण्यामध्ये किती खुश असतो. आपण नेहमीच दुसऱ्यासाठी काम करतो. घरामध्ये बायको नवऱ्यासाठी करते, मुलांसाठी करते, घरच्यांसाठी करते. जर ती जॉब करत असेल तर एखाद्या एम्प्लॉयरसाठी करते. जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही काहीतरी करताय. परंतु आपलं म्हणून आपण काय करतो, माझं म्हणून मी काय करते, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बघा ना, जर समजा तुम्हाला एखादं म्युझिक आवडतंय किंवा एखादा छंद तुम्ही जोपासलाय जो तुमचा आहे, तर तो करताना तुम्ही जास्ती खुश असता. मग आपण जे करतोय ते काय? ऑफकोर्स आपण जे करतोय ते आपल्या उदरनिर्वाहाचं एक साधन असू शकतं, परंतु एक चिंतन म्हणून किंवा एक समाधान म्हणून जे आपण करतो ना, ते खऱ्या दृष्टिकोनाने एक ऊर्जा देणारी गोष्ट असते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? थँक्यू.